नमस्कार मैत्रिणो, कशा आहेत? छानच राहा. माझे छान छान व्हिडिओ पाहत जा मैत्रिणो. पहा, इथं मस्त अशी कवळी कवळी अगदीच गावरान पद्धतीने गावरान पानं आहे मैत्रिणो. मी इथं आळूची पानं घेतलेली आणि आपण घेतला आहे बटाटा. आळूवडी खरंच नवीन रेसिपी आहे. आळूवडी आपल्याला अक्षरशः वेगळ्या पद्धतीने बनवायची. मग चला ती पाहूया कशी बनवायची. हे बघा, इथं त्या छोट्या छोट्या बोऱ्या होत्या, आम्ही त्या 4 किसून घेतल्यात बरं का. आपल्या खोबऱ्या किसायच्या किसणीने किसून घेतलेल्या आहे मैत्रिणी. आणि अगदीच मस्त असे धुवूनसुद्धा घेतलेत. आपण तोपर्यंत तो किस पाण्यात ठेवूया, म्हणजे कसं होतं किस आपला काळा पडत नाही. चला, इथं 7-8 मिरच्या घेतल्यात. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लसूण. लसूण टाकल्यावर मैत्रिणो त्याच्यात अजून एक वस्तू टाकायची आपल्याला, की त्याने अगदी छान सुगंध चव येते, ती म्हणजे जिरी. चला आता हे वाटून घेऊया. त्याच्यानंतर पुन्हा एक छोटी कढई घेतलेली आहे. त्यातला किस संपूर्ण आपण असा पिळून घेतलेला आहे. बेसन पीठ घेतले, पाहू शकता मैत्रिणी. त्यात टाकले हळद. बेसन पिठाचा अंदाज मी काही सांगू शकत नाही, तो तुमच्या मनाने घ्या. आता टाकायचे चवीपुरतं मीठ. कारण काय, आळूच्या पानाला लावायला किती बेसन पीठ लागतं किती नाही त्याचा कुणीच अंदाज सांगू शकत नाही आहे. जास्त कमी होतच राहतं. आता आपण हा खरडा जो वाटलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे याच्यात. पहा मैत्रिणो, संपूर्ण खरडा मी टाकून घेणार आहे. आता आपण हा खरडा वाटून घेतला आहे, त्याच्यानंतर टाकला आहे. त्याच्यानंतर टाकायचं तिथं चांगला 1.5 चमचा हावरी तीळ. पहा, सफेद हावरी तीळ हे गावरान टाकलेले पहा मी याच्यात. हावरी तिळाने अगदीच मस्त अशी चव येते मैत्रिणो. चला आता ज्या भांड्यात आपण वाटण वाटलं होतं त्याच भांड्यात मी पाणी घेतलंय पहा. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचे पहा. जसं पाणी लागन तसं घालून मिक्स करायचं, म्हणजे काय होतं अजिबात गुठळी वगैरे राहत नाही मैत्रिणो. पहा, थोडं थोडं पाणी ओतून हे करा. पाणी बी थोडंच लागतं, जास्त काय लागत नाही आहे. कारण की आपण त्याच्यात घालणार आहे बटाट्याचा किस. कारण की बटाट्याला ओलापणा असतो, त्याच्यामुळं बेटर हे थोडं घट्टच ठेवायचं. हे बघा, हा बटाट्याचा किस संपूर्ण याच्यात टाकून द्यायचा. पहा, मग मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही कधी बनवली का आळूवडी? पहा, खरंच खायला एवढी टेस्टी, चव आहे अप्रतिम. पहा एकदा नक्की अशी करून अशा पद्धतीने. आता हे पूर्ण मी असं मिक्स करून घेतलंय पहा मैत्रिणी. छान अगदी मिक्स झालेलं आहे. आता इथे एका ताटात पान आथरून घेतलंय. त्याच्यानंतर आपल्याला लावायचे हे बघा, हे केलेलं मिश्रण आहे, हे त्या पानाला लावून घ्यायचे. उलटी सुईची पानं कशीही मांडा आणि लावा. पहा, 3 4 4 3 अशी मी पानं लावणार आहे मैत्रिणो. पहा, अक्षरशः मैत्रिणो असं हे मस्त असं त्याला हे सारण आपण केलेलं लावायचं आहे, भरगच्च लावायचं आहे. कोणतीही बाजू कमी पडायला नको आहे आपल्याला. आणि जेवढं तुम्ही सारण लावसान तेवढी तुमची आळूवडी अगदीच छान लागणार आहे. पहा, पानं छोटी छोटी आहे, त्या वड्या बी आपल्या अगदीच त्याचा आकार छोटा छोटा येणार. पहा, अशा पद्धतीने. आता हे पान चिकटण आहे पण नंतर चिकटून जाणार आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण वड्या करून दाखवणार आहे मैत्रिणी. पहा, इथं 4 वळकुट्या झालेल्या आहेत आणि उरलेलं हे बेटर आपण त्याच्यावर असं टाकून घेणार आहे. पहा, की वाया तर गेलं नाही पाहिजे. संपूर्ण बेटर मी याला लावून घेणार आहे. पहा, आणि मी आळूवडी कुकरमध्येच घेणार आहे. कारण कसं आहे, आपल्याला कुकरमध्ये भातही लावायचा आहे, त्याच्यामुळं एका कामाबरोबर दुसरंही काम झालं पाहिजे आपलं. पहा,
मस्त अशी खमंग 3 शिट्ट्यांमध्ये ही आळूवडी आपली तयार होणार आहे. पहा मैत्रिणी, छान आळूवडी तयार झाली. काढायला बी सोपी, काही एवढा त्रास होत नाही, पटकन निघते. हे बघा. आता हे काय करायचं, काढल्यावर पूर्ण असं उलटं डबा साधायचा. हे बघा, संपूर्ण निघतं. थोडं राहिलेलं कलथ्याने काढून घ्यायचं आपण. थोडं गरम आहे. पहा, आता हे असं मी सुरीने कट करून घेणार आहे बरं का. म्हणजे काय होतं, बेसन पीठ आहे आपलं, तुटत नाही त्याच्यावरचं. बटाटा आणते. आता मस्त अशा वड्या करून घेऊया. वड्या करायला बी खूप गरम येते, चटके बसतात. तुम्हाला जेवढ्या पातळ करता येईल तेवढ्या पातळ करा. खरंच खूप छान अशी ही आळूवडी होती. पहा, आता इथं मी चिरून दाखवते तुम्हाला. मस्त अशी झालेली आहे तयार. चला, इकडं कढईमध्ये तेल आहे, तापत ठेवलंय. तेल आहे, अगदी चांगल्या पद्धतीने तेल तापलेलं आहे मैत्रिणी. आता आपण देऊया त्या वड्या सोडून. नाही, ह्या वड्या तेलकट होणार नाही, काही होणार मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. आणि खरंच खूप छान वड्या होतात ह्या. अजिबात तेलकट बिलकट होत नाही आहे. पाहू शकता तुम्ही. पहा मैत्रिणी, आळूवडीला रंग बी अगदी छान येणार बरं का आपल्या. आणि खायला तर खूपच टेस्टी, अगदी पौष्टिक म्हणलं ना तरीही चालेल. पहा, रंग अगदी छान येत चाललाय आळूवडीला. मस्त दिसते आळूवडी. अगदी कुरकुरीत अशी होणार आहे. पहा, काय सुंदर कलर आलाय. चला, इथं तळून झालाय आपला एक घाणा. आता आपण तो घाणा काढून घेऊया. पहा, तेलही काही एवढं लागत नाही आहे आळूवडीला. आणि अगदीच नवीनच ही आळूवडी आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. चला, आता इथं दुसराही घाणा मी लगेच टाकून घेते बघा पटकन. पहा मैत्रिणी, वड्या आपल्या अगदीच तयार झाल्यात. पहा, काय सुंदर दिसतात का नाही. मस्त जाळीदार, कुरकुरीत, पातळ. मैत्रिणी, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. चला मैत्रिणी, उद्या भेटूया. बाय.